कथा कीर्तन ऐकानंतर गरजाईशनी चर्चा करो, पण तुम्ही आई चर्चा करतीत नाही बहिणी म्हणून रातनी कथाने. आई बहिणीनं जर दुपारले रांधा घ्या ना त्या वट्टावर जाय पडत. काय हो संगीता तुला रांधा घेऊ बहीण? संगीता सांगा आता पोया वेग्यात भाजी कराय ना, मग किचन रूम मा जाय बडेल. मग तटे काय या रातनी कथाकार काय सांगेन, रातना कीर्तनकार काय सांगे, असंच हवं ते का माय हो संगीता ती बाजूवाली हो माय सासूल बी अशी धरू धरून झुलू झुलूच करस बाई. मग ती बाजूवाली सासूले धरू धरू करस नाही झुलू झुलू करस, यावर आपला उद्धार होईल बहिणीचं. हा अरे चर्चाही करायची असेल तर भगवंताची करायची ज्याच्याकडनं आपला उद्धार होईल. हा निंदा करा की स्तुती करा, देवाची करा. हो बरोबर आहे की नाही. हा देव यशोदा मैयाला मुलगा झाला, पाहणार पहिलं व्यक्ती नंदबाबांची बहीण होती सुनंदा. सुनंदानं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर नंदबाबाला आवाज दिला, नंद भैया तमें लल्ला भैयो, नंद भैया आपको लाला हुआ है. आनंदाची बातमी सांगता. नंदबाबांनी नवरत्नांचा हार सुनंदाच्या गळ्यात घातला. सुनंदा खुश, नंदबाबा द्विगुणित खुश. मी बाप झालोय. नंदबाबांना जेव्हा मुलगा झाला तेव्हा नंदबाबांची वय होती 90 वर्ष. 90 वर्षाच्या वयात बाप झालेला. बाकी 90 वर्षने वय मा होतात, बाकी ना 40च वर्ष ना नात्रे के वाढतात. विडल 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 नंदबाबा 90 वर्ष मग पोरगा आहे ना नंदबाबाले. हा ते पोरे 38 वरीस ना बाप 40 वरीस ना. विठल विठल ऐका ना दादा, नंदबाबांच्या कानी बातमी पडली की मी बाप झालोय. जरा 2 मिनिटं बोलायला आवडेल मला. काय झालं? फक्त 7-8 मिनिटं राहिले, तिथला मावर नाही तेवढी शांतता आल्या. बोलू नका. पाणी शांत वार प्या रे भाऊसमान. पाणी पिवायला बी दांगडूच कराय ना. त्या जन्माला घाललेल्या देवकीला सोडायला वेळ लागला नाही. देवकीसाठी रडला नसेल देव, एवढा यशोदेच्यासाठी रडला. वसुदेवाच्या साठी रडला नसेल, एवढा नंदबाबांच्या साठी रडला. क्योंकि भाई बचपन तो निकल जाता है पर बात समझ में आती है तब छोड़ना मुश्किल हो जाता है. माझे पण इथं 2-2 यशोदा मैया 2-2 नंदबाबा बसलेले. आमचे नगावरनं आलेले माझे आई बाबा, ज्यांनी मला जो रविकिरण महाराज तुमच्या समोर उभा आहे ना, त्या रविकिरण महाराजांना जेव्हा संध्याकाळच्या जेवणाची सुविधाही नव्हती. मी गरीबाचा मुलगा नाही, खूप श्रीमंताचा पोरगा आहे, पण परिस्थिती माणसाला लाचार करते. माझ्या माईला कॅन्सर होता. महिन्याला मला कमीत कमी 20,000 रुपये खर्च होता, जेव्हा मी 20 रुपये पण कमवायचो नाही. त्यावेळेस मला घरात कोणती डाळ नाही, गहू बाजरी संपलेत का हे सगळं दर महिन्याला पुरवणारे माझे मायबाप, आणि आज सुद्धा माझ्या प्रत्येक सुखदुःखात उभे राहतात. कसली कमी नाही भासू दिली त्यांनी मला. कधी कधी आपण सांगतो हो मायबापांची जागा कोणी घेऊ शकत नाही, पण मी जो अनुभव घेतोय ना, तुम्ही जर निस्वार्थ प्रेम केलं ना तर रक्ताच्या नात्यालाही मागे टाकतात असे प्रेम करणारे भेटतात महाराज. माझ्या नगावाच्या आईबाबांनी एवढं प्रेम दिलं. आणि जी व्यक्ती मी रात्री बोलता बोलता बोलून गेलो, यांना आई बाबा म्हणतो आणि दुसरे मायबाप माझे, ज्यांना माझी पोरगी मला जर बोलते ना प्रेमात मला पपुडी म्हणते. पपुडी आपण पप्पा म्हणतो, ती मला पपुडी म्हणते. हा प्रेम असतो ज्याचा त्याचा, नाही का? तसं मी ज्यांना पपुडी म्हणतो ते म्हणजे तुमच्या परिचयासाठी तुमची जितू पाटील. माझ्यासाठी माझ्या बापापेक्षा कमी नाही ती व्यक्ती. जेव्हा तुमच्या सुरतमध्ये यायचो ना, मी सुरतमध्ये यायचो तर मी कीर्तनाला यायचो पहिल्यापासून. माझा गोपी भाव, मी पूर्ण शृंगार करून येत होतो. काही लोकांना माझं कीर्तन ऐकायचं आवडायचं, पण माझ्यासोबत राहायचं नाही. आणि तशा प्रसंगाला ज्या व्यक्तीनं मला पूर्ण सुरतमध्ये मोटरसायकलवर फिरवलं, न लाजता माझा प्रश्न असायचा,
अरे यार पप्पा, तुम्हाला असं नाही का वाटत की बाई हे लोक काय विचार करतील, महाराजांना का बरं घेऊन फिरता तुम्ही? तर त्यांचं एकच वाक्य होतं की मी अंतःकरणापासून तुमच्यावर प्रेम करतो, तुम्हाला माझं मानतो आणि माझं व्यक्ती कसंही असेल तर ते माझं आहे असं निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे, ज्या व्यक्तीला मी बाप म्हणतो, ते म्हणजे जितू पाटील महाराज. किती चिंता असते माहिती आहे का? मी जर आजारी असेल ना तर माझ्या घरातल्या प्रत्येक सदस्याला पहिले फोन करतात, बाबा जेवले का, बाबांनी गोळ्या घेतल्या का, बाबांनी काय खाल्लं असेल. नाही ना महाराज, रवी किरण महाराजांनी इतकं जर सांगितलं की बापुडी अरे यार डोकं दुखतंय हो, पूर्ण रात्रभर माझं डोकं दाबणारी व्यक्ती इथं बसली आहे. कमी वयात बाप बी वैग्यात, आजोबा बी वैग्यात आणि तशीच आमची सुरतची आई पण आहे. मला पहिले तर असं होतं त्या इतका लाजेत आता मी जेवत नाही तोपर्यंत मन माय खात नाही. इथलं प्रेम, काही नाते असतात, कारण आम्हाला संतांची शिकवण आहे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. तुमच्याकडे पैसे किती आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही प्रेमाची लोक किती कमावलेत ही तुमची खरी श्रीमंती असते. बाप मेल्याच्या नंतर लोक म्हणतात बरं होई गे हो, 2 वरीच जाय ना पडेल होता घरमानी घाण गे. पण आपण जर निस्वार्थ प्रेम केलं महाराज तर परका पोरगा पण आपल्याला बापाची जागा देतो. या आमच्या परिवारात कधी राहून बघा, समजेल तुम्हाला. जे रवी किरण महाराज बोलतात ना त्याच्यासाठी आम्ही अंतःकरणापासून तसं नियमाचं पालन करतो. आणि छातीला हात लावून सांगेल, जे दोघं माझ्या बापा बसलेले तिथं माझ्या दीदीच्या आजूबाजूनं, ते माझे दोघं बापच आहेत असं समजा. त्या दोघांना विचारा, जो रवी किरण महाराज इथला छातीला हातलाही सांगस ना, या दोन्ही दल्लाशने सांगितले को यासले देखील मन बायकोना पदर पडेले भो, 21 लाख रुपये इनाम लय जायच्यात, दोन्हीसले विल सांगस मी. हां, घरातले नियम आहेत, सांगून दिलं हे माझे मम्मी पप्पा आहेत बास, बाकी दुनिया गई भाड में, मेरे सास ससुर आहे, नियमात राहायचं हो. आणि इथलं चांगलं आहे म्हणा, मायबाप बी आमना बी काही काय किडा पडत ना, पोटमा गाळले तर बचेल गावतात. हां, दुसरा सासू सासरा राहतात, तुन बायको अशी बाईल सांगतात तू नवरा आमना ऐकत नाही, अहो धांगडोच करत, असं आमना घरमा कधीच होत नाही. जवळ आम्ही एकत्रित होत कामनासाठी ती दिवाळी रास 8-8 दिन विठल विठल. तसं तर सांगणं गरजेचंच आहे. 8 तरी पण 3री-4थी पिढी रासच आमने कीर्तन मा, कारण म्हणा बाप ना बाप बी बसलेत का, कुठे गेले तिकडे आहेत का आमचे साहेबराव बाबा, तिकडे बसलेत आडमा आहेत त्यामध्ये दिखी नाही राहणार. तर बाबा बसलेत, ऐतिहासनं मटेरियल आणि ऐतिहासनं मटेरियल आणि ते मन मटेरियल, डायरेक्ट 4थी पिढी आहे स्टेजवर. विडल 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 नंदबाबांना एवढा आनंद की मी बाप झालोय. नंदबाबा जात होते पोरगा बघायला स्वतःचा, पण लहान लहान लेकरांनी अडवलं, नंदबाबा कहा जा रहे हो, कचू नाही भैया लाला देखण जाना है. ला नंदबाबा पोरगा बघायचं असेल असं जाता येणार नाही, मग शृंगार करावा लागेल, शृंगार करावा लागेल. नंदबाबांनी शृंगार केला 90 वर्षाच्या वयामध्ये. इथं मी 1-1 तास बोलतो पण आपली वेळ झालेली म्हणून जास्त वेळ घेणे नाही. शृंगार नंदबाबांनी 90 वर्षाच्या वयात केला. मग आपण 30-35-40 वर्षनी वय मकारात काय नवीन आहे. विठ्ठल इथं बसलेल्या प्रत्येक ताईला माझी विनंती आहे, शृंगार करायचा, थाटात राहायचं, फक्त आपल्या शृंगाराला ना आपल्या इज्जतीला कलंक लागणार नाही याची दक्षता घ्यायची. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक बाईनं शृंगार करावा, पण तो शृंगार फक्त आपल्या पतीला दाखवण्यासाठी, लोकांना नाही. विठ्ठल विठ्ठल आपलं पावित्र्य रुपयात तोललं जाणार नाही, एवढ्या अनमोल किमतीचं आहे. आणि ते पावित्र्य जर टिकून ठेवलं, ते पावित्र्य जर प्रत्येक स्त्रीनं टिकून ठेवलं तर माझे तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता.
जर पावित्र्य राखून ठेवलं, तुम्ही देवाला सांगितलं देवा तुला हे करावं लागेल, देव करतो. अरे एका पतिव्रतेनं सूर्याला आडवा हात केला, 3 दिवस पर्यंत बाहेर निघू दिलं नाही. ही पतिव्रतेची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल. शृंगार करायचा. तुम्ही पण शृंगार करतात. शॉर्टकट फक्त 2-3 मिनिटात बोलणार आहे. शृंगार तुम्ही पण करतात, पण शृंगाराच्या मागचं कारणही माहिती पाहिजे. आता मला जर प्रश्न केला, महाराज तुम्ही एवढा शृंगार करतात कोणासाठी, कशासाठी, तर आम्ही शृंगार करतो. जर वृंदावनमध्ये आम्ही कथा शिकतो तेव्हा गुरुजी सांगतात, भैया तुम्हाला भगवंतावर प्रेम करायचे. मग आम्ही जर देवावर प्रेम केलं एकतर्फा होईल. देवानेही आमच्यावर प्रेम करावं, त्याच्यासाठी देवाचा कोणीतरी विशेष भक्त बघावा लागेल आणि त्याची वर्तणूक आपल्यात आणावी लागेल, तर भगवंत आपल्यावर प्रेम करेल. आणि माझ्यावर करायला लागलाय. भगवंत आपल्यावर प्रेम करेल असा एखादा भक्त बघायचं, त्याची वर्तणूक आपल्यात आणायची, मग देव आपल्यावर कृपा करतो. मग देवाचं विशेष प्रेम 16,108 बायका, तरी सुद्धा देवाचं विशेष प्रेम कोणावर होतं? हे 16,108 बायका नावाला दावायचा. 16,108 बायका नावाला दावायचा. पण प्रेमानं काना, पण प्रेमानं काना जीवया राजाला लावायचा. पण प्रेमानं काना जीवया राजाला लावायचा. प्रेमानं काना जीवया राजाला लावायचा. प्रेमानं काना जीवया राजाला लावायचा. 16,108 बायका, तरी सुद्धा सगळ्यांपेक्षा विशेष प्रेम राधेवर होतं. मग आम्हाला कथेमध्ये शिकवलं जातं की देवाने सुद्धा तुमच्या प्रेमात पडावं, त्याच्यासाठी आम्ही राधा राणीचा शृंगार करून इथं कीर्तनात आणि कथेत बसतो की देवानं सुद्धा आपल्यावर प्रेम केलं पाहिजे, त्याच्यासाठी शृंगार आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी अजिबात नाही. गैरसमज असेल काढून टाका. आणि तुम्ही पण शृंगार करतात. महिला माता, अर्ध्या तर 1 मिनिटात तुमचा शृंगार सांगतो. तुम्ही कंपाडाला कुंकू लावतात. आता फॅशन बदलली, टिकल्या लावतात बाया. टिकल्या लावू नका असं आपलं दुमत नाही. टिकल्या पण लावा, पण टिकलीच ना खाली थोडा का ना कुंकूना बोट ठेवत जा. आपला हिंदू धर्माने परंपरा टिकाडा. कुंकूचा बोट का ठेवला जातो? कुंकू तुम्ही गोल लावतच बहिणीसून. गोल गोल कुंकू का लावला जातो? गोल कुंकू का लावला जातो? कारण ते तुमचं सौभाग्याचं लेण आहे. तुमच्या कुंकुवाला, तुमच्या आयुष्याला, तुमच्या पतीला कुठं थांबा नसावा म्हणून गोल कुंकू लावला जातो. उभा जर लावा ते त्याला कुठेतरी थांबणं पडच, पण गोल कुंकूले थांबानी गरज. म्हणजे आपल्या नवऱ्याच्या आयुष्याला कुठं थांबा भेटू नये म्हणून कुंकू लावणे. तुम्ही कानामध्ये तोंगल घालतात. तोंगल का घालतात बहिणी हो? लग्न झाल्याच्या नंतर साखरपुड्यामध्ये, बस्त्यामध्ये या काही गोष्टी घेतात. लग्न ठरल्याच्या नंतर साखरपुडामा पायमाना चाळ, कानातला, नाकातलं मंगळसूत्र, अहो शृंगारलेतच ना. अहो प्रत्येक ना मागे काही ना काही कारण आहे. कानमाना तोंगल घालतस ना, त्यांमागे कारण असं आहे. साखरपुडा व्हानंतर कानमाना तोंगल काही लोक बनाई देतस, किंवा पोरी घालतेस ना लग्नानंतर त्या कानमाना तोंगल सांगतस. ताई, एखादी बाईने जर तुम्ही सासूबद्दल, सासराबद्दल, नवराबद्दल, देरबद्दल, जेठबद्दल, जेठानीबद्दल काही सांगा ना, उजवा कानना तोंगल सांगायची, या कान गाय ऐकल्यावर, आणि डावा कानना तोंगल सांगा, आता सोड देत जायचो बाई. संसार सुख ना करणं आहे ना, त्या तोंगल आपले समजारतस. अगो सांगस, तुम्ही नथ घालतीस बहिणी येऊन का नाकमा नथ घालतीस, त्यांना काय कारण आहे? हाय तुमले नाही समजाव. पुरुष मंडळीसले विचारस. हा मी म्हणा दोन्ही दल्ला असले विचारस. बाईच ना राग कोठे राहस काय सांगा त्यासली माहिती. घर जायचं संध्याकाळी ना, टाया उसकी जाई जेवण. टेन्शन नका, मी संगी आहे ना. नाकात नथ का घातली जाते? त्याचं कारण असं आहे, बाईचा राग कोठे राहस? माझन बाबा काही नाही, आमने आजी समजदार सांगा. नाकावर असतो. नाकातली फुली ती नथ बाईला सांगते, बाई राग करू नकोस. आणि राग करून सुद्धा तुला लग्न झालेले हा परिवार तुझा आहे, राग करून सुद्धा तुला हे परिवार सांभाळायचे. नाकातली फुली बाईला उपदेश करते. पायात चाळ घालतात, गळ्यात मंगळसूत्र असतं. मंगळसूत्र कसं राहस? त्या 2 सोनाना पोतरा राहतास, आजूबाजू मणी राहतास, आणि काळा मनीस मागून पेल राहस. बरोबर आहे ना? माई पोत काय शिकाडस तुम्हाला माहिती आहे का? ते 2 सोन्याची डोरलं असतात, आजूबाजूला मणी असतात सोन्याची, आणि बाकीची काळी मणी असतात. ते डोरले तुम्हाला उपदेश करतात. ताई, एका दोऱ्यामध्ये काळी
खडे मणी सोन्याचे मणी आणि आम्ही दोघं डोरलं एका दोऱ्यात राहतोय, तसं तुला सुद्धा जसं आम्ही सगळे मणी मिळून डोरले धरून राहतोय, तसं तुला सुद्धा सासू सासरे दीर जीट सगळ्यांना धरून एका घरात राहायचे. हा संदेश आपल्याला ही पोत आणि हे मणी देतात. शिकता आलं पाहिजे हो. अजून सांगतो, पायात चाळ घालतात. चाळ काय शिकवतात? साखरपुड्यामध्ये चाळ देतात. चाळला घुंगरू असतो. घुंगरू आपल्याकडे काय म्हणतास? पैंजण म्हणतास ना. पैंजण चाळ. आपला कानादेशमा, आपला धुळे जिल्हामा, जळगाव जिल्हामा लच्चा म्हणतास. त्या पायातला चाळले घुंगरू राहतस ना. त्या घुंगरू सांगतस बाईले चालत असताना. डावा पायातला घुंगरू सांगतो, ताई सांभाळून पाय टाक, जर डावा पाय घासरला तर तुझ्या बाबाची इज्जत जाईल. आणि उजव्या पायातला घुंगरू सांगतो, बाई सांभाळून पाय टाक, जर पाय घासरला तर तुझ्या सासऱ्याची आबरू जाईल. हे चाड मधले घुंगरू बाईला उपदेश करतात. याला म्हणावं शृंगार. लोकेशला देखाड्यासाठी नाही, शृंगारचं प्रत्येक गोष्टीचं कारण आहे. पण ते कारण जर सांगायला गेलो ना तर अख्खी रात सरी जास. मना पण बोलतं मटेरियल आहे. कारण नुसतं आहे ना कडावर थोडी दुकान लागत. अख्खा माल ठेवणा पडत. जसं गिराईक तसा माल देऊ तो वय धंदा चालत. एका तर लय जाणं इथलं सोपं रास का दादाच. विठ्ठल विठ्ठल ऐका ना, भगवंताचा जन्म आहे. नंदबाबांनी शृंगार केला. पोरांनी सांगितलं, बाबा अगर तुम्हाला तुमच्या बेटाला भेटायचं असेल, पोराला भेटायचं असेल तर नाचावं लागेल. नंदबाबा 90 वर्षाच्या वयात नाचत होते. का? भगवंताचा जन्म झालेला आहे. जन्म झाल्याच्या नंतर देवाचा बाप नाचत होता. हो, देवना करता देवना बाप नाचे. मग आपण नाचत ते काय नवीन आहे का? काही नवीन आहे का? ज्यासले किडा पाडण्यात त्या पाडतच त्यासनी वर्षे लागणं नाही. मी प्रत्येक कीर्तनमा सांगत, भगवंताशी नातं जोडायचं असेल तर अंतकरणापासून भगवंताचा बाप नाचत होता तर आपण नाचू. यात काय विशेष आहे? महाराज खरं तर भगवंताचा जन्म साजरा करतोय. आता वेळ कमी आहे म्हणून शॉर्टकट. हो, भगवंताचा जन्मामध्ये नाचलं पाहिजे, भगवंताच्या नामामध्ये नाचलं पाहिजे. कारण आमचे तुकोबाराई सुद्धा सांगतात, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी. किंवा भगवंत नाचत होता. नाचायची पद्धत अशी होती महाराज, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. पितांबर सुटलं तरी देवाला भान नव्हतं, इतका नाचत होता. नाचायचं असेल तर भगवंताच्या भजनात नाचा. कारण भजन तेव्हा होतं हायबड साहित्यराज आणि याचं वारं देवालाही भरलं जातं. जसं की हे ताडविना वाजता मृदंग, ताडविना वाजता मृदंग, रंगीला भजनात पांडुरंग, रंगीला भजनात पांडुरंग, ओ रंगीला भजनात पांडुरंग. भगवंत रंगत होता या तालात. किती? नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. देवाचं धोतर सुटलं तरी भान नव्हतं, एवढा बेभान होऊन नाचत होता. मग आपण सुद्धा नाचलं पाहिजे, अजिबात लाज न ठेवता. आता थोडक्यातच थोडा आपण भगवंताचा जन्म झालाय म्हणून सर्वांनी देवाची हजेरी लावायची, दहीहंडी फुटेल आणि कार्यक्रमाची सांगता होईल. जितू भावना घर तुम्ही बाजवट लया नागर, तुम्ही बाजवट लया नागर, तुम्ही बाजवट लया नागर. माय मनी कानबाई सवाई लया ना कनेर जवाई, माय मनी कानबाई
आता कार्यक्रमाची सांगता होईल, शेवट होईल. पुनश्च सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आठवणीत राहून जाशाल. तसं दिदी तर सांगूनच गेली, पण आमच्या सगळ्यांच्या महाराज मंडळींच्याकडीनं, विशाखा सखीकडून आणि माझ्याकडनं सुद्धा लास्ट अँड बेस्ट एकच मागणी असेल. हे रही जिंदगी तो रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन 7 दिन का था तुम्हारा हमारा, मिलन 7 दिन का था तुम्हारा हमारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन 7 दिन का था तुम्हारा हमारा, मिलन 7 दिन का था तुम्हारा हमारा, मिलन 7 दिन का था तुम्हारा हमारा, मिलन 7 दिन का था तुम्हारा हमारा. वयाच्या 13 वर्षापासून कार्यक्रम करतोय. एक मिनिट बसून घ्या. वयाच्या 13 वर्षापासून कार्यक्रम करतोय, पण ह्या कार्यक्रमाचा काही वेगळा आनंद होता. सगळे तरुण जोडलेले होते. माझे सोनू दादाश्री असतील, पिंटू दादासाहेब असतील, रावसाहेब भाऊ असतील, आमचे त्यांच्यावर प्रेम करणारे आमचे अशोक भाऊ असतील, आमचे किशोर दादासाहेब असतील, जितू भाऊ असतील, कैलास दादा असतील, आमचे कोटीवाले दादासाहेब असतील. सगळ्यांना भेटून जरा मनस्वी खूप वेगळा आनंद वाटत होता. मी प्रत्येक वेळेस कथा, माझा दिवस खाली राहत नाही, फिरत असतो. पण काही लोक असतात की ते मनात जागा करून जातात. आणि दुसरा आनंद असा होता की इतर ठिकाणी मी एकटा जातून कीर्तन करून निघून येतो. आणि अगोदर मी स्वतःच कथा करायचो, 7-7 दिवस राहायचो आणि प्रेमाची पेरणी करणे हे तर माझं कामच आहे. पण इथं हा एक आनंद वेगळा होता सुरतमध्ये कथा करायचा. सुरतमध्ये माझ्या 2 माया, माझे 2 बाप, त्यात माझी पत्नी असेल, माझे लेकरं असतील, सर्व एकत्रित राहून एका जवळ बसून आम्ही जेवण करत होतो. सोबत सकाळ होत होती सर्वांची, सोबत उठणं आणि ती जरा मस्ती होत घरात. कालचं वातावरण असं डोक्यात खेळत होतं की कदाचित माझ्या लेकरांच्यासाठी जेव्हा त्यांना आजीची कूस मांदी पाहिजे होती झोपायला, तेव्हा आजी चालली गेली म्हणजे माझी माय. पर माझ्या नगावाच्या आईनं किंवा आमच्या सुरतची आईनं माझ्या लेकरांना ना आजीची कमी नाही भासू देत. काल माझा मुलगा आमच्या सुरतच्या आईला तर बार एवढं शृंगार करून एवढं नटून दिलं झोपेत, पण तरी आई हसत होत्या. माझ्या कौशल्य बेकार आहे, लय नालायक आहे म्हणला. महाराज आजी वारल्याच्या नंतर त्यांचा आजीच्या प्रेमाचा उपवास होता, पण माझ्या 2 मायांनी माझ्या लेकरांसाठी आजीचं प्रेमाची कधी कमी नाही भासू दिले. कधी कधी काय होतं माहिती का, आपण घाबरून जातो काही गोष्टींना. मग ती मैत्री असेल, नातं असेल, पण तुमच्या मैत्रीमध्ये एवढी घट्टता असली पाहिजे की तिसरा येऊन कोणी फितुरी करून जाईल तर ते नातं कसले असू दे, रक्ताचं असू दे की मग मानलेलं असू दे, फिकं पडू शकतं. अजून एक आई बसलेल्या आहेत माझ्या नाशिकच्या. आमच्या नाशिकच्या आईला तर माहिती पडायला पाहिजे घरात कोण आजारी. महाराज मला गुरु पण मानतात आणि मी त्यांना आई पण मानतो, पण घरात असलं कसलं कमी नाही पडू देत. जेव्हाही वाटलं की आई येतात, 15 दिवस राहोत, 8 दिवस राहोत, माझ्या घरातलं सुनबाई आहे म्हणून नाही, तिच्या सगळी कामं करून घेतात आमच्या आई. समोरच बसल्यात पिवळी साडीवाले तुमच्याजवळ बसले. तिकडे आमच्या जवळचे मॅडम बसलेले आहेत. मॅडम पण आता क्लास 1 अधिकारी आहेत ऑफिसमध्ये, पण आमच्या परिवारात मिसळल्याच्या नंतर कधी तो अभिमान ठेवत नाही. आमच्यामध्ये एक परिवारातला हिस्सा आहे. माझ्या हातून माड आहेत, त्यांची वय बी मी काय बघत नाही, पण माझ्या हातून ज्यांनी माड घातली ते माझे लेकरं आहेत. या भावनेनं मी सगळ्यांकडे पाहतो आणि मी नेहमी त्यांना लाडात प्रेमात, ते जरी ऑफिस
साहेब असतील ऑफिसमध्ये, पण मी नावाने कधी कधी प्रेमात बोलून घेतो, जसं माझ्या लेकरांना बोलवतो तसं मॅडमांना मी नावाने प्रतिभा पण म्हणून घेतो. हो, हे हे असं जुळलेलं परिवार आहे महाराज. आमच्या परिवारामध्ये कधी कोणाची अशी कमी भासत नाही. हो, खूप चांगला आनंद घेता येतो, जगता आलं पाहिजे नाही का. जर सोनू दादाश्रींना मी एक शब्द सांगतोय, नियमाचं पालन करतायत. रवी किरण महाराज सांगतायत, गुरुदेव तुम्ही सांगतायत त्या शब्दासाठी काही पण थोडं मत ताना ताण व्हायला लागेल. त्याच ना असं बी होतं, गुरुजी सांगतात गाडी लिहिते तू भो, पण अव काय दांगडू घाला भो रावण्या कर. पण मला विश्वास आहे सोनू दादाश्रींकडे मी जे पण सांगेल ना ती हक्क माझी पूर्ण होणार आहे. पण हा आनंद दादाश्री, मला तुम्ही 20 लाख रोकडा मोजी देतात, मी 1 लाख खुश होतो. पण हा 20 लाख खर्च करीना, इथली दुनिया खुश आहे, परिसर खुश आहे, मग कुठेतरी मानणं पडेल. महाराज एकट्या व्यक्तीनं एवढं मोठं नियोजन केलेलं आहे. काही काही लोकांनी भंडाऱ्यासाठी महाप्रसादासाठी सपोर्ट केलेला आहे. खरं तर मंडपवाले दादा, राकेश दादा का, हां, त्यांचे पण धन्यवाद. महाराज खरं सांगू का, हे चांदण्या बिन्यांचं काही नियोजन नव्हतं. दादाश्रींचा आणि आमचा रात्रीच विषय झाला, परवाच्या दिवशी ना, परवा विषय झाला आणि आज म्हणजे रात्रीच लगेच सुविधा करून दिली. मंडपवाले, डेकोरेटवाले सर 1 नंबर लोक भेटले. आणि जवळ चांगला लोक भेटतस का असं कार्य पार पडस. हो, आमचे संत सांगतात ना, चतुर को चतुर मिल गया कर ले 2-2 बाता, चतुर को चतुर मिल गया कर ले 2-2 बाता, और गद्दे को गद्दा मिल गया तो खा ले 2-2 लाता. चांगले लोक भेटल्याच्या नंतर तो आनंद असतो. आणि हा आनंद मी माझ्या जीवनामध्ये टिपून ठेवेल की सुरतमध्ये कथा केल्याच्या नंतर काय आनंद होता. मायबापांसोबत जेवणं, ते मित्रपरिवारांना भेटणं नाही का. हो, हे आईबाबा ते आईबाबा, दोघं 2-2 बाप दिखेत, 2-2 माया दिखेत, मन परिवार दिखे आजूबाजूमा, तो आनंद लिहिले तो नाही विसरू शकत. ऐकता माय मी काय लय चालू आहे शब्द मग सांगूच शकत नाही मी. तर असो, वेळ भरपूर झालेली, सगळ्यांना आता प्रसाद घ्यायचा आहे. पुढे पुन्हा ओंकारेश्वर महादेव मंदिर वर्धापन दिवस निमित्त 7 तारखेला म्हणजे 7 मे या दिवशी जाहीर कीर्तन होणार आहे. आयोजक आहेत सोनूभाऊ पाटील व पंकजभाऊ पाटील, शिवा फ्रेंड ग्रुप. पुढच्या महिन्याच्या 7 तारखेला पुन्हा कीर्तन होणार आहे. कीर्तनकार कोणीतरी नवीन कीर्तनकार सांगतायत ते 7 तारखेला या पण कीर्तनाला. 7 तारखेचे कीर्तनकार आहेत दोंडायचा ना भुर्या भुर्या भुर्या. सर्वांनी कीर्तनाला यायचे. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या जने समर्पित.